नागपुरातील यशोधरा नगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्याची पोलिसांनी थरारक उलगडा केला आहे। घर मालक लग्न समारंभासाठी हैदराबादला गेले असताना चोरट्यांनी घराची खिडकी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, गुप्त माहिती आणि पोलिसांच्या अथक तपासामुळे अवघ्या काही दिवसातच 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले। विशेष म्हणजे चोरीच्या पैशातून आरोपींनी एक 4 चाकी वाहनही खरेदी केल्याचे उघड झाले आहे। या कारवाईत तब्बल 10,64,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याने परिसरात खळबळ उडाली होती। फिर्यादी कुटुंब लग्न समारंभासाठी हैदराबाद येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला। घराच्या मागच्या बाजूची खिडकी फोडून आरोपींनी घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेले। गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन यशोधरा नगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला। तपास दरम्यान पोलिसांनी मोहम्मद नूर उर्फ अंपायर नसरुद्दीन अन्सारी वय 19 वर्ष, सलमान खान वल्द इक्बाल खान वय 30 वर्ष आणि मोहम्मद फैजल मोहम्मद फयाज अन्सारी वय 21 वर्ष या तिघांना ताब्यात घेतले। सखोल चौकशीत आरोपींनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपीकडून 1,76,500 रुपये रोख रक्कम, 5,88,000 रुपये किमतीचे 6 तोळे सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेली 3 लाख रुपये किमतीची वेंटो 4 चाकी कार जप्त करण्यात आली। या कारवाईत एकूण 10,64,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनस चांद शेख, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे आणि त्यांच्या तपास पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली। घरफोडीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन यशोधरा नगर, गुन्हा रजिस्टर नंबर 436/2026 मध्ये कलम 305 कंसात ए 331(3), 331(4). तर याच्यामधले जे फिर्यादी आहेत हे फिर्यादी लग्नानिमित्त 25 तारखेला 12/5/2026 रोजी ते लग्नाकरिता हैदराबादला गेले आणि ते जे आहे ते 1/6ला परत आले। जेव्हा ते परत आले तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घर कोणीतरी फोडलं आहे। तेव्हा त्यांनी 2/6ला आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशन यशोधरा नगरचे तपास पथकातले PSI कणसे व त्याच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे म्हणजे त्या परिसरात काही फुटेज होते, ते फुटेज बघून त्याच्यामध्ये जे त्याच भागातील राहणारे मोहम्मद नूर उर्फ अंपायर नसरुद्दीन अन्सारी, सलमान खान वल्द इक्बाल खान व मोहम्मद फैजल मोहम्मद फैयाज अन्सारी राहणार सर्व कुंदनलाल गुप्ता नगर नूरी मस्जिद जवळ पोलीस स्टेशन यशोधरा नगर यांनी सदरचा गुन्हा केल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले, म्हणून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 1,76,000 रुपये रोख, 5,88,000 रुपयाचा किमतीचा 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपये किमतीची वेंटो कार जी आरोपीनं चोरीच्या मुद्देमालातून विकून त्याच्या पैशातून ती घेतली होती, ते आम्ही तपास हे जप्त केली आहे। आणि सदरची कामगिरी ही पोलीस स्टेशन यशोधरा नगरचे तपास पथकाचे PSI कणसे, सदाशिव कणसे, पोलीस हवालदार कोडापे, पोलीस अंमलदार राहुल इंगोले, पोलीस अंमलदार साजिद खान, अमोल बेंडोडकर, निलेश मिश्रा, राकेश तिडके यांनी मान्य पोलीस उपायुक्त नित्यानंद झा साहेब, परिमंडळ 5 व श्री रोहित ओवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पार पाडली आहे। सदर प्रकरणामध्ये आरोपीच्या ताब्यातच सगळं मुद्देमाल होता। फक्त त्यांनी काही माल म्हणजे जे रोख रक्कम होती त्या रोख रकमेतून त्यांनी गाडी खरेदी केली होती, आपण ती गाडी जी आहे जप्त केली। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या अचूक माहितीच्या आधारे यशोधरा नगर पोलिसांनी लाखो रुपयाचा घरफोडीचा पर्दाफाश केला आहे। 3 आरोपींना अटक केली असून चोरीच्या पैशातून विकत घेतलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले। या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे।